ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जैश ए मोहम्मदचा कमांडर दहशतवादी अब्दुल रऊफ अझहर मारला गेल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे अजून एक नाव चर्चेत आहे, पत्रकार डॅनियल पर्ल. त्यांना ऑन कॅमेरा अत्यंत निर्दयपणे याच दहशतवाद्यांनी मारलं होतं. डॅनियल अमेरिकेतल्या वॉल स्ट्रीट जर्नलचा सिनियर पत्रकार. 9/11च्या हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना आणि त्यांच्या भयानक नेटवर्कचा मार्ग काढत डॅनियल पाकिस्तानात गेला होता. तत्पूर्वी काही काळ त्याने भारतात मुंबईत सुद्धा काम केलं. अल कायदासह पाकिस्तानातील दहशतवादी नेक्सस कसं काम करतं हे तो शोधत होता. तो नेहमी म्हणायचा, पत्रकार म्हणून माझं एकच ध्येय आहे, सत्य उघड करणं, मग ते किती का धोकादायक असेना. 23 जानेवारी 2002ला कराचीत त्याला एका मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. ओमर सईद शेख नावाच्या व्यक्तीला डॅनियल भेटणार होता, पण तो ट्रॅप होता. तिथंच त्याला किडनॅप करण्यात आलं. 9 दिवस डॅनियलला कैदेत ठेवल्यानंतर 1 फेब्रुवारी 2002 रोजी अल कायदाचा दहशतवादी खालिद शेख मोहम्मद याने त्याची क्रूरपणे हत्या केली. त्याला ऑन कॅमेरा मारून साऱ्या जगाला ते दाखवण्यात आलं. आणि या सगळ्यात लष्करी तैयबा आणि जैश ए मोहम्मदचा दहशतवादी अब्दुल रऊफ अझहरचा मोठा सहभाग होता. 1999च्या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 8014च्या हायजॅकिंगमध्येही तोच सामील होता. डॅनियल पर्ल सारखे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करतात, सत्याचा शोध घेतात. त्यावेळी त्याची बायको मारियान पाकिस्तानमध्ये त्याच्या सोबत होती. ती गरोदर होती. एक मुलाखत करून येतो असं बायकोला तो सांगून गेला आणि परत कधीच आला नाही. नवऱ्याला न्याय मिळेल, आरोपींना शिक्षा होईल अशी तिची आशा होती, पण पाकिस्तानने खटला चालवण्याचा केवळ फार्स केला आणि आपलं लहान लेकरू घेऊन शेवटी मारियान अमेरिकेला निघून गेली.